हॅलो गाईज, ग्लोब प्रवासीच्या आणखीन एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. आजचा व्हिडिओ स्पेसिफिकली मराठीत असणार आहे, कारण वसुंधरेचे शोध यात्री हे पुस्तकाचं आपण प्रमोशन करणार आहोत. तर आज आपल्यासोबत गेस्ट आहेत डॉक्टर अनुराग लवेकर, ज्यांनी MBBS प्लस MD मेडिसिन केलेलं आहे. त्याचबरोबर त्यांनी DM इन गॅस्ट्रोएंट्रॉलॉजीमध्ये केलेलं आहे. त्यांनी हे पहिलंच बुक लिहिलेलं आहे, वसुंधरेचे शोधयात्री. तर आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया पुस्तकाबद्दल. डॉक्टर, तुम्ही प्लीज तुमच्याबद्दल थोडंसं इंट्रोडक्शन देताल? नमस्कार शैलेंद्र. मी अनुराग लवेकर आणि मी गॅस्ट्रोएंट्रॉलॉजिस्ट आहे. वसुंधरेचे शोधयात्री हे पुस्तक मी लिहिलेलं आहे आणि हे पुस्तक खरं तर माझ्याकडनं अपघातानेच लिहिलं गेलं. मी काही ते ठरवून लिहिलेलं नव्हतं पुस्तक. आणि आता जसं आपला इंटरव्ह्यू पुढे जाईल तसं आपण त्या पुस्तकाबद्दल बोलणारच आहोत. थँक यू फॉर दिस शॉर्ट इंट्रोडक्शन. तर डॉक्टर, तुम्हाला वसुंधरेचे शोधयात्री हे पुस्तक लिहिण्यासाठी प्रेरणा कुठून मिळाली? माझा 5 वर्षाचा मुलगा मिहीर त्याला जेव्हा एकदा ताप आलेला होता त्यावेळेला मी त्याला गोष्ट सांगितली. ती गोष्ट कोलंबसची होती. कोलंबस कुठून निघाला? कोलंबस अमेरिकेच्या प्रवासाला कुठून निघाला? त्यामागे त्याच्या काय प्रेरणा होत्या? आणि त्याच्या आयडियाज कशा होत्या, की पृथ्वी गोल आहे. म्हणजे आपण पश्चिमेकडनं प्रवास करत गेलो समुद्रातून, अटलांटिक महासागरातनं. तर पश्चिमेकडनं प्रवास करत जाऊन पूर्वेकडनं निघू आणि आपल्याला भारत आणि आशिया खंड, चीन हे देश लागतील. असा त्याचा साधा, सरळ पण तेवढंच दमदार गृहीतक होता. त्यावेळेला मध्ये अमेरिका खंडाची मोठी जमीन आहे ही गोष्ट त्याला माहिती नव्हती. या साध्या गृहीतकावरती तो अतिशय जीवावरती उदार होऊन समुद्रातून निघाला आणि अटलांटिक महासागरातली त्याची प्रवासाची दिशा कशी कशी होती आणि त्याला बहामा बेटं कशी लागली आणि तिथून तो युरोपला परत कसा आला आणि युरोपला परत आल्यानंतर स्पेनच्या राजा राणीने त्याला कशी वागणूक दिली, त्याच्यानंतर त्याच्या पुढच्या 3 सफरी कशा होत्या, हे सगळं मी त्याला ॲटलास वरती समजावून सांगितलं. तेव्हा त्याला त्या गोष्टींमध्ये खूप रस आला. आणि मी, माझी पत्नी आणि माझा मुलगा आम्ही तिघंही त्या गोष्टींमध्ये इतके गुंगून गेलो होतो, की मला असं वाटलं की या विषयावरती आपण अजून अभ्यास करावा आणि एक पुस्तक लिहावं. आणि ते घडत गेलं. असं त्यामुळे मग ते पुस्तक घडलेलं आहे माझ्या हातून, असं ठरवून लिहिलेलं नाहीये. अशा रीतीने वसुंधरेचे शोधयात्री बुकला लिहिण्यासाठी इन्स्पिरेशन मिळालं. खरं त्याचं कारण म्हणजे माझा मुलगा हे आहे त्याच्या मागचं कारण. तर डॉक्टर, तुम्ही आम्हाला पुस्तकाचे थीम आणि कथानकाबद्दल एक ओव्हरव्ह्यू देऊ शकाल का? हो, नक्कीच. खरं तर वसुंधरेचे शोधयात्री याचं आपण लूजली जर ट्रान्सलेशन केलं इंग्लिशमध्ये तर ते ग्लोब प्रवासी असं होऊ शकतं. आणि मला तुम्हालाही या इंटरव्ह्यूसाठी धन्यवाद द्यायचे आहेत. खरं तर मध्ययुगीन काळामध्ये जे नाविक, खलाशी दर्यावर्दी होते, त्यात कोलंबस झाला, वास्को द गामा झाला, मॅगेलान किंवा कॅप्टन कुक यांच्यासारखे जे सगळे खलाशी होते, ते मध्ययुगातून युरोपातून जगाच्या वेगवेगळ्या भागांमध्ये सागरी मार्गांचे शोध, नवीन सागरी मार्ग त्यांनी शोधून काढले आणि या सागरी मार्गांच्या शोधांमुळे जगाच्या वेगवेगळ्या भूभागांचे, नवीन बेटांचे शोध लागत गेले, जे तोपर्यंत सगळ्या जगाला अज्ञात होते. आणि या नवीन सागरी रस्त्यांच्या शोधांमुळे आणि भूभागांच्या शोधांमुळे जगाच्या इतिहास, भूगोल, राजकारण, समाजकारण, धर्मकारण, अर्थकारण, व्यापार, उद्योग हे सगळं कसं बदललं आणि कसं बदलत गेलं किंवा आजही त्याच्या कसे दूरगामी परिणाम झालेले दिसून येतात आपल्याला. या एका सेंट्रल
थीम वरती हे पुस्तक आधारलेलं आहे. ओके. आणि त्याच्या केंद्रस्थानी अर्थातच वेगवेगळे हे जे रस्ते, सागरी रस्ते ज्या लोकांनी शोधले किंवा हं. नवीन बेटं किंवा भूभाग ज्या लोकांनी शोधले, हं, हं. या व्यक्तिरेखा या पुस्तकाच्या केंद्रस्थानी आहेत. म्हणजे ओके. ज्यांना एक्सप्लोरर्स किंवा नेव्हिगेटर्स हं, आणि हं. मराठीमध्ये मी त्यांना शोधयात्री हा शब्द वापरलेला आहे. त्या व्यक्तिरेखा या पुस्तकाच्या केंद्रस्थानी आहे. वसुंधरा हा शब्द पृथ्वी या एका लिमिटेड अर्थाने इथे वापरलेला नाहीये. हं, हं. तर जमीन म्हणजे पृथ्वी, जल, अ, वायू, अग्नी आणि सूर्य, चंद्र, आकाश आणि नक्षत्र असे जे सगळे अष्टवसू होते. हं, हं. या अष्टवसूंना धारण करणारी अशी ती वसुंधरा. ओके. आणि या सगळ्या अष्टवसूंच्या उपलब्ध ज्ञानामध्ये या शोधयात्रींच्या शोधयात्रांमुळे भर पडलेली आहे. आणि त्या एका व्यापक अर्थाने हे वसुंधरेचे शोधयात्री आहेत. हो. त्यामुळे ते केवळ सागरी रस्ते किंवा बेटं ह्या एका मर्यादित अर्थाने भूभागांचे किंवा सागरी रस्त्यांचे फक्त शोधयात्री नाहीये. हं, तर हं. ते वसुंधरेचे शोधयात्री आहेत. ओके. कारण फक्त त्यांनी रस्तेच किंवा बेटं शोधून काढलेली नाहीये. तर त्यांच्या या शोधयात्रांमुळे हं, हं. अनेक नक्षत्र, वाऱ्यांच्या दिशा, सागरी रस्ते किंवा अशा सगळ्या अष्टवस्तूंच्या उपलब्ध ज्ञानात भर हं. पडलेली आहे. म्हणून ते वसुंधरेचे शोधयात्री असं आहे. ओके. तुम्ही सांगितलं मिहिरला ताप आला होता तेव्हा तुम्ही Atlasद्वारे एक गोष्ट तुम्ही त्याला सांगितली. पण तुमच्या हां. पुस्तकामध्ये तुम्ही सांगितल्याप्रमाणे भरपूर खलाशी आहेत. तर मग हो. रिसर्च करताना काय-काय चॅलेंजेस आले तुम्हाला? रिसर्च करताना चॅलेंजेस तर खूप होते. एक म्हणजे मराठीत या विषयावरती फारशी पुस्तकं उपलब्ध नाहीये. हं. जी काही पुस्तकं आहेत, ही सगळी पुस्तकं बहुतांशी करून इंग्लिशमध्ये आहेत. ओके. आणि जी पोर्तुगीज किंवा इटालियन विशेष नामं आहेत, ती सगळी फार किचकट आहेत. हे सगळं जे मटेरियल आहे, त्या मटेरियलचं मराठीकरण करणं हे एक मोठं चॅलेंज होतं. हं, हं. दुसरं असं आहे, की मी हे पुस्तक लिहायला सुरुवात केली त्यावेळेला मी एक रेसिडेंट डॉक्टर होतो. म्हणजे ओके. निवासी डॉक्टर होतो आणि त्यावेळी हं, हं. आताही मी एक डॉक्टर आहे, पण त्यावेळी निवासी डॉक्टरला कामाचा ताण खूप असतो. ओके. आणि तो ताण सांभाळून, माझ्या कौटुंबिक जबाबदाऱ्या सांभाळून हं, अ, हं. हे पुस्तक लिहिणं हे खूप जड गेलं आहे मला. त्यामुळे पुस्तकाला मी लिहायला सुरुवात केली खरी, पण त्यावेळी पुस्तक पूर्णत्वाला नेण्यासाठी मला 4-5 वर्षांचा काळ लागलेला आहे. भरपूर वेळ द्यावा लागलेला आहे. हं, हं. अ, बरेचसे कॉम्प्रोमाईज करावे लागले असतीलच. हो, म्हणजे आणि कौटुंबिक जबाबदाऱ्या अर्थातच माझ्या पत्नीने सगळ्या उचलल्या हो. आणि कुटुंबाला ज्या प्रमाणात मला वेळ द्यायला पाहिजे होता त्यावेळेला तितका मी वेळ नाही देऊ शकलो. रिसर्चच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर काही पुस्तकांची नावं मराठीतल्या मी सांगू शकतो. हं, हं. थोडी जी काही मी वापरली मराठी पुस्तकं त्यातलं एल.के. कुलकर्णी सरांचं भूगोलकोश एक आहे. ओके. त्यात काही हं, भौगोलिक संकल्पना, संज्ञा हं. मराठीतून सांगण्यासाठी, स्पष्ट करण्यासाठी मला त्याचा खूपच फायदा झालेला आहे. हं, त्यांनी मला पेरिप्लस ऑफ एरिथ्रियन सी किंवा तांबड्या समुद्राचा पेरिप्लस हे अ, मराठीतलं पुस्तक दिलं वाचायला. अरे वाह! त्यानंतर स्मिता दामले मॅडमचं एका ओथमनचा अंत हे हं, एक ऑटोमन टर्क्सवरती एक पुस्तक आहे. हं, ते हं. आणि सल्तनत-ए-दिल्ली ही 2 पुस्तकं आहेत. ती ई-साहित्यावरती आहेत. ही सगळी मराठी पुस्तकं मी वाचू शकलो. हं, हं. त्यानंतर रॉबर्टसनचं एक हिस्ट्री ऑफ अमेरिका हिस्ट्री ऑफ अमेरिका हे एक पुस्तक आहे. त्याच्या आधारावरती केलेला महादेव गोविंद शास्त्रींनी अनुवाद आहे. कोलंबसाचा वृत्तांत नावाचा. हं, हं. ते जुनं पुस्तक आहे 1850च्या वगैरे काळात लिहिलेलं. हं, हं. पण त्याची लो प्राइस एडिशन आता अजब प्रकाशनाने काढलेली आहे. ते पण आता दुर्मिळ आहे पुस्तक. हं, पण हं. ते माझ्या पत्नीने घेतलं होतं पुस्तक. हं, हं. तर त्याचाही मला खूप फायदा झाला.
ओके. आणि बाकी इतर सगळी पुस्तकं जी होती ती बहुतांशी पुस्तकं ही इंग्लिशमधली होती. लँड ऑफ सेव्हन रिव्हर्स किंवा ओशन हं, ऑफ हं. चर्न सारखी हं, किंवा हं. इतर अनेक पुस्तकं जी होती डिजिटल लायब्ररी ऑफ इंडियाच्या आर्काइव्हजमधनं मला वाचायला मिळाली. रिसर्च तर अर्थातच खूप करावा लागलेला आहे. पण ते कुठल्याही संशोधनपर पुस्तकासाठी कुणालाही करावंच लागतं. त्यात हो, काही हो. फार मोठी गोष्ट आहे असं मला वाटत नाही. ते कुणीही जरी लिहिलं असतं पुस्तक किंवा हं, अ, हं. लिहितं तर ते तर करावंच लागतं. तर डॉक्टर तुमचे पुस्तक वाचून तुमचे वाचक जे आहेत, ते काही लेसन्स घेतील अशी तुम्हाला अपेक्षा आहे का या बुकद्वारे? कारण ह्याच्यामध्ये भरपूर इंटरेस्टिंग स्टोरीज असणार आहेत आणि त्याच्यामध्ये नक्कीच एक हिडन मेसेज असतोच युजुअली स्टोरीजमध्ये किंवा एक ऑब्झर्वेशन असतं. तर ह्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? पुस्तक वाचून कोणी काय मेसेज किंवा लेसन घ्यावा हे प्रत्येक वाचकावरती अवलंबून आहे. ऑफ कोर्स. किंवा मला स्वतःला काही असा मेसेज वगैरे द्यावा असं वाटत नाही किंवा त्यासाठी त्या हेतूने हे काही पुस्तक लिहिलं गेलेलं नाही. हं, हं. खरं सांगायला गेलं तर तसं पाहायला गेलं तर हे प्रत्येक शोधयात्री यातला हा एकेका स्वतंत्र पुस्तकाचा विषय आहे. हो. अ, आणि त्यांचं जीवन हाच त्यांचा संदेश आहे. मला असं वाटतं की प्रत्येक माणसाने आपल्या आयुष्याला अतिशय निधड्या छातीने सामोरं जायला पाहिजे. हं, हं. त्यात यश, अपयश याची चिंता न करता हं. आयुष्यातल्या आव्हानांचा अतिशय बेडरपणे सामना केला पाहिजे. हं, हं. छोट्या-छोट्या गोष्टींनी निराश न होता, छोट्या-छोट्या गोष्टींनी हार न मानता, धीर न सोडता, हं, हं. धैर्याने प्रत्येक गोष्टीला सामोरं गेलं पाहिजे हो. आणि शेवटपर्यंत झुंजत राहिलं पाहिजे. हं, हं. कितीतरी लोकं या शोधयात्रींना तर त्यांच्या मृत्यूनंतरही बदनामी, अवहेलना, हं, हं. अ, मानहानी यांनी सोडलेलं नाहीये. हं, आपण हं. फार पटकन निराश होतो, पटकन गिव्ह अप करतो. तसं करू नये आपण असं मला वाटतं. डॉक्टर पुस्तक लिहिताना काही एखादा मनोरंजक इन्सिडन्स तुम्हाला आठवतो किंवा बॅकग्राऊंडमध्ये काय इंटरेस्टिंग एखादी स्टोरी तुमच्याकडं शेअर करण्यासारखी असेलच, ती तुम्हाला शेअर करावी वाटेल? हां, तसे किस्से आहेत 1-2 ते सांगतो. ते पुस्तक ज्यावेळेला मी लिहायला सुरुवात केलं, त्यावेळी मी सांगितलं तसं मी रेसिडेंट डॉक्टर होतो हं, आणि माझ्याकडे वेळ पण खूप कमी होता आणि जो काही वेळ आपल्याकडे आहे, हं. तो अभ्यास करावा, अभ्यासासाठी वापरावा आणि परीक्षेच्या तयारीसाठी तो त्या वेळेचा उपयोग करावा अशी अ, साधारण अपेक्षा असते हो. आणि कुठलेही आई-वडील ते अतिशय साहजिक आणि नैसर्गिक आहे ना, ही हो. अपेक्षा असणं. येस. त्यामुळे हे त्यांना असं वाटायचं, की आता जो काही थोडा बहुत वेळेचा उपयोग वेळ मिळतोय, तो मी अभ्यासासाठी वापरावा आणि मी हे पुस्तक त्यामुळे त्यांना न सांगता गुप्तपणे हो. लपून-छपून लिहीत होतो. बरं. ते काही मी डिक्लेअर केलेलं नव्हतं, की मी हे काम करायला सुरू केलंय म्हणून. हां. आणि हं. माझ्या परीक्षेच्या तोंडावर माझे वडील जेव्हा घरी आले, तेव्हा त्यांना कळलं, की माझा हा उद्योग चाललेला आहे. त्यामुळे ते माझ्यावरती खूप भडकले, की आणि माझ्याकडे त्यांना सांगण्यासाठी काही एक्सप्लेनेशन नव्हतं. हं. त्यामुळे ते खूप ही वॉज व्हेरी अपसेट. हं, हं. पण ज्यावेळेला त्यांना हे लक्षात आलं, की माझी तयारी सुद्धा तेवढी समाधानकारक आहे, हां. त्यावेळी त्यांचा राग निवळला. ओके. असंही असंही व्हायचं, की ज्यावेळेला एखाद्या गोष्टीची तयारी तुम्ही खूप तन्मयतेने करता, हं. त्यावेळेला ते खूप तुम्ही त्याच्याशी एकरूप झालेला असता, त्यावेळेला त्याच्यात तुम्ही पूर्णपणे न्हाऊन निघता. मला अशी स्वप्न पडायची, की मी आणि कोलंबस एकाच बोटीवरती निघालोय प्रवासाला किंवा मी मॅगेलनच्या सोबत फिलिपिन्सच्या दौऱ्यावरती जाऊन आलेलो आहे. मी हो. एकदा तर असं स्वप्न पडलं होतं मला, की मी, मोदी आणि मॅगेलन तिघंही अ, मॅ फिलिपिन्सच्या दौऱ्यावरती आहोत. अच्छा. असं. तर डॉक्टर एक्सप्लोरेशन आणि एडव्हेंचर शैलीच्या साहित्यामध्ये तुमचं पुस्तक काय योगदान देऊ शकेल असं तुम्हाला वाटतं? एक्सप्लोरेशन आणि एडव्हेंचर या
जेनरमध्ये मराठी साहित्यात या प्रकारचं पुस्तक 36-37 वर्षांच्या नंतर आलेलं आहे. आणि मला असं वाटतंय, की हे पुस्तक एक्सप्लोरेशन आणि एडव्हेंचर या साहित्य प्रकाराचं तर आहे, पण मोर दॅन दॅट हे संशोधन या प्रकारात जास्त येतं. संशोधनपर या प्रकारात. आणि माझं काय योगदान आहे याच्याबद्दल मीच बोलण्यापेक्षा ते वाचकांना ठरवू देत असं मला वाटतं, की त्याबद्दल मीच बोलणं हे काही फारसं संयुक्तिक ठरणार नाही असं मला वाटतं. भागांच्या नंतर मला वाटतं या विषयावरती अशा प्रकारचं पुस्तक हे जवळ-जवळ 36-37 वर्षानंतर आलेलं आहे मराठीत. इतकं सविस्तर आणि विस्तृत. ही मला पण माहिती नव्हती, पण ही माहिती या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यामध्ये गिरीश कुबेरांनी दिलेली. म्हणजे ज्यांच्या हस्ते हे प्रकाशन झालं. त्यांनी ही माहिती दिलेली. लोकांनी हे जरूर वाचावं आणि त्याच्यावरच्या उलट-सुलट प्रतिक्रिया नक्की कळवाव्यात. त्याच्यात काही सुधारणा करायची गरज असेल तर तसंही कळवावं आणि चांगल्या गोष्टी त्यातल्या काही असतील तर तेही नक्की कळवावं. आता या पुस्तकाची दुसरी आवृत्ती येते आहे. तर तीही एक चांगली गोष्ट आहे. आणि संदर्भ सूची सकट आणि सुधारित नकाशांसह ती आवृत्ती येते. राजहंसचं हे पुस्तक आहे. हे सगळ्यांनी जरूर वाचावं आणि त्याचं आपल्या बहुमूल्य प्रतिक्रिया मला कळवाव्यात अशी मी सगळ्यांना विनंती करतो. तर डॉक्टर वसुंधरेचे शोधयात्री हे पुस्तक वाचून झाल्यानंतर वाचकाला या पुस्तकातलं सगळ्यात जास्त काय आठवेल किंवा आवडेल असं तुम्हाला वाटतं? आता हे ज्या त्या वाचकावरती अवलंबून आहे. प्रत्येक वाचक हा वेगवेगळ्या कारणांसाठी पुस्तक वाचत असतो. तर कुणी वाचक हा त्या पुस्तकातल्या भाषेसाठी पुस्तक वाचेल. कुणी वाचक हा त्या पुस्तकाच्या विषयासाठी पुस्तक वाचेल. कुणी मग असे वाचक असतात, की जे लेखकासाठी पुस्तक वाचतात. म्हणजे ज्यांची माझ्याशी अटॅचमेंट आहे म्हणून त्यांनी पुस्तक वाचलेलं असतं. तर हे टोटली त्या वाचकावरती अवलंबून असतं, की त्यांनी त्या पुस्तकातनं काय घ्यावं. मला असं वाटतं, की त्यांनी काय घेतलं पाहिजे, की त्यांनी जास्त एक विज्ञाननिष्ठ दृष्टिकोन घ्यावा. त्यांनी भूगोलाचा अभ्यास करणं हे घ्यावं. त्यांनी एक जीवनदृष्टी घ्यावी. आणि त्यांनी आपली इकिगाई किंवा आपल्याला आयुष्यात काय करायचंय हे याचा शोध घ्यावा. या सगळ्या गोष्टी त्यांनी घ्यावं किंवा त्या दिशेने निदान प्रयत्न करत राहावे, अशी माझी इच्छा आहे. म्हणजे असं मला वाटतंय. हे शेवटी सर्वस्वी ज्याचा त्याचा निर्णय असतो किंवा आपल्या पद्धतीप्रमाणे जो तो ठरवत असतो. तर वसुंधरेचे शोधयात्री हे पुस्तक Amazon वरती अवेलेबल आहे तुम्हाला बाय करण्यासाठी आणि त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तर तिथे तुम्ही इझिली क्लिक करून बाय करू शकता. तर डॉक्टर थँक यू सो मच. तुम्ही ग्लोब प्रवासीला वेळ दिल्याबद्दल. खूप इंटरेस्टिंग पुस्तक आहे तुमचं. नुकताच या पुस्तकाला सर्वोत्कृष्ट पुस्तकाकरिता देण्यात येणारा प्रसाद बन राज्यस्तरीय वाङ्मय पुरस्कार जाहीर झाला आहे. आणि लवकरच आम्हाला सुधारित आवृत्ती सुद्धा वाचायला मिळेल अशी आम्ही अपेक्षा करतो. तर मंडळी आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल थँक यू. असेच नवीन विषय आणि व्हिडिओज पाहत राहण्यासाठी ग्लोब प्रवासी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुढच्या एका नवीन व्हिडिओ सोबत लवकरच भेटू. बाय बाय.